आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। डीसीसी बँकेच्या कर्ज प्रकरणावरून दिग्गजांना अडचणीत आणणारे जॉईंट किलर राजेंद्र राऊत। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात डीसीसी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकारामुळे जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकारी क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे बार्शीचे नेते राजेंद्र राऊत हे आता अनेक दिग्गज नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। राजेंद्र राऊत यांनी 2010 साली डीसीसी बँकेत झालेल्या कथित नियमबाह्य कर्ज वाटपाबाबत तक्रार दाखल केली होती। त्यानंतर सहकार कायद्याच्या कलम 83 आणि 88 अंतर्गत चौकशी करण्यात आली। चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावर नियमबाह्य कर्ज वाटप करून बँकेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला। या प्रकरणातील चौकशी लंबवण्यासाठी वारंवार मुदतवाढ मागण्यात येत असल्याचा आरोप करत राजेंद्र राऊत यांनी त्याला तीव्र विरोध केला। त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सहकार विभागाने 238 कोटी 43 लाख रुपयांची रक्कम 12% व्याजासह संबंधितांकडून वसूल करण्याचे आदेश दिले। या आदेशामुळे जिल्ह्यातील अनेक आजीमाजी आमदार आणि सहकारी क्षेत्रातील प्रभावी नेत्यांना मोठा धक्का बसला आहे। यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल, बबनदादा शिंदे, संजय शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, दीपक आबा साळुंके, दिलीप माने आणि रश्मी बागल यांसारख्या नावांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे। व्याजासह ही रक्कम जवळपास 1000 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली असल्याची चर्चा असून या आदेशाविरोधात काही संचालकांनी मंत्रालय स्तरावर अपील दाखल केले आहे। मात्र वसुली प्रक्रियेला राजकीय हस्तक्षेपामुळे अडथळा असल्यास पुन्हा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा राजेंद्र राऊत यांनी दिला आहे। दरम्यान ऑगस्ट 2025 मध्ये 3 साखर कारखान्यांच्या कथित 100 कोटी रुपयांच्या साखर तारण घोटाळ्याची तक्रारही राजेंद्र राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडे केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। राजकीय दृष्ट्या देखील राजेंद्र राऊत यांचे महत्त्व वाढले असून जून 2026 मध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे। त्यामुळे डीसीसी बँक प्रकरणातील त्यांचा लढा आणि त्यातून निर्माण झालेले राजकीय परिणाम यांची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, प्रेस मीडिया न्यूज।